उबर रिक्षावर जाहिरात करतो, बस स्टॉपवर जाहिरात करतो, मोठ्या मोठ्या होर्डिंगवर जाहिरात करतो, ड्रायव्हरचं शोषण करून त्याच्या जीवावर बक्कळ पैसा कमवतो, कस्टमरला डिस्काउंट पण देतो. ड्रायव्हरला इन्सेंटिव्ह देता ना, त्याच्याकडे पैसा नसतो आणि रेट वाढवून द्यायला त्याच्याकडे वेळ नसतो. तर झालंय मित्रांनो असं की तुम्ही पुण्यात बघत असाल, कम बॅक इन पुणे उबरची लय मोठी ॲडव्हर्टायझिंग चालू आहे आणि 3 राईड्स फ्री तुम्ही सगळीकडे बघतात. तुम्ही नवीन युजर आहे, तुम्ही लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा उबरचं, तुम्हाला 3 राईड फ्री भेटतील 50 रुपयाचे. कस्टमर खुश झालेत, जाम खुश झालेत कस्टमर. आयला असं वाटायला लागलं आता की ही उबर कंपनी आहे ना मार्केटमध्ये नवीनच आलेली. जशी भारत टॅक्सी आली होती, ओला उबर पण मार्केटमध्ये आल्या होत्या, पण त्यांनी पैसा आधी वाटला ड्रायव्हर लोकांना त्यावेळेस, आणि आता कोणाला जवळ करतात ते कस्टमरला. म्हणजे ड्रायव्हरच्या जीवावर पैसा कमवायचा, त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी घ्यायची, त्यांच्याकडून प्लॅटफॉर्म फी घ्यायची, कमिशन घ्यायचं, आणि फायदा कोणाला तर कस्टमरला. जे आम्ही एवढे दिवस ओरडतोय, जे एवढे दिवस आमच्या मागण्या आहेत, आमच्या हक्काचीच रेट आम्हाला द्या, तुमचा इन्सेंटिव्ह तुमचा तो नको आम्हाला, पण आम्हाला जे हक्काचं आहे आमचं ते तरी आम्हाला मिळू द्या ना. जे गव्हर्नमेंटने आम्हाला रेट दिला आहे रिक्षाला 17 रुपये किलोमीटर आणि टॅक्सीला दिलेला आहे 25 रुपये AC किलोमीटर, तो तरी रेट आम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनवर दर्शनी भागात जी स्क्रीनवर दर्शनी भाग आहे जो त्या स्क्रीनवर दिसू द्या ना, आणि कस्टमरला पण दिसू द्या. कॉम्पिटिशनच्या नादात तुम्ही एकमेकांच्या वर जायला बघताय. खाली ड्रायव्हरचे मुडदे पडले तरी चालतील. अहो काहीतरी लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्या ड्रायव्हरच्या जीवावर तुम्ही एवढी मोठी कंपनी चालवताय, तो ड्रायव्हर उपाशी मेला तरी चालेल, त्याचा काही तुम्हाला फरक पडत नाही. कसा पडन हो? तुम्ही प्रोसेसिंग फी घेताय, ड्रायव्हरनी एक जरी राईड मारली ना तुमचे पैसे खिशात. मग तो तिथं 10 राईड मारतोय का 2 राईड मारतोय का उपाशी मरतोय, आम्हाला काय घेणं ते नाही. एक राईड कंप्लीट झाली, आमचे पैसे आमच्या खिशात आले, तू बाबा तिकडे उडत गेला, काय घेणं देणं नाही आम्हाला. असे कित्येक ड्रायव्हर आहेत आमच्याकडं, पण साला मुळात आहे ना इथं आमच्या ड्रायव्हरमध्येच एकी नाही आहे. त्याच्यामुळे या कंपन्या फायदा उचलतात, बोलून त्यांना काय फायदा नाही हो. कसं आहे, शेवटी आपलंच नाणं खोटं आहे असं म्हणायची इथं गरज पडती. भारत टॅक्सी जेव्हापासून पुण्यामध्ये लॉन्च झाली आहे तेव्हापासून हे सैरभैर झालेले आहेत. कस्टमरला डिस्काउंट लालच देऊन हड्डी टाकून आपल्याकडे कसं वाढता येईल याच्या मागे या कंपन्या लागलेल्या आहेत. हा पण ड्रायव्हरचा विचार करा ना. जर तुम्ही कस्टमरला डिस्काउंट देताय, 3 राईड्स फ्री देताय, तर ड्रायव्हरचा पण थोडा विचार करा, त्याला पण इन्सेंटिव्ह वगैरे द्या. तो पण माणूस आहे, तो पण परिवाराच्या आणि स्वतःच्या पोटासाठीच करतोय ना. मी एवढा तळमळीने का व्हिडिओ बनवतोय, काय गरज पडली मला एवढा तळमळीने व्हिडिओ बनवायचं, कारण मी पण ड्रायव्हर आहे. मला पण काहीतरी वाटतं कुठंतरी या कंपन्या चुकत्यात. सरसकट तुम्ही दोन्ही बाजू समजून घेतली पाहिजे. नाण्याला एक बाजू कधीच नसती. कोर्टात जरी गेले ना तुम्ही, जज एकाचं ऐकत नाही, दोघांचं ऐकतो. मग तुम्ही पण इथं तुम्हाला तुमचं कर्तव्य करणं भाग आहे. तुम्हाला कस्टमरची पण बाजू जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि ड्रायव्हरची पण बाजू ऐकून घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला जेवढे जास्त कस्टमर भेटतील तेवढे ड्रायव्हर लोक पळतील, आणि ते ड्रायव्हर लोक पळल्यावर तुमच्या खिशात त्यांची आमदनी जाईल. हो पण ड्रायव्हर जर पळालाच नाही तुमच्या ॲप्लिकेशनसाठी, तुमच्या कंपनीसाठी, तर ती आमदनी तुमच्या खिशात कुठून येणार आहे याचा विचार करा. चांगली तुमची जाहिरात चालू आहे, कम बॅक इन पुणे, मस्त पैसा उधळत आहे मार्केटमध्ये. अरे तोच पैसा थोडाफार ड्रायव्हरला लावा ना, जास्त नाही मागतो. एका ड्रायव्हरला 10 रुपये इन्सेंटिव्ह चालू करा ना तुम्ही. एवढा पैसा मार्केटमध्ये उधळता त्या जाहिरातीवर. ड्रायव्हर पण स्वखुशीने, आवडीने, मजेशीर तुमच्या ॲप्लिकेशनवर भाडे उचलतील आणि मारतील भाडे. याचा गांभीर्याने तुम्ही विचार करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर पुढे आपल्या बांधवांना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.